आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीमध्ये लोकशाही मार्गाने केजरीवालांचं सरकार असलं तरी प्रत्यक्षात मात्र दिल्लीची सत्ता मोदी शहांच्या हातात, संजय राऊतांची टीका। आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। आज दुपारी 2 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। दिल्लीमध्ये आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार। देशामधील आजी माजी 2 पंतप्रधानांकडून आतापर्यंत स्वखर्चातून दिवाळी साजरी। मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदींनी दिवाळीसाठी सरकारी पैसा वापरला नाही, आरटीआय मधून माहिती उघड। पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये आज प्रवेश करणार। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर 2 दिवसांमध्ये बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। यंदाच्या ऊस गाळप हंगामामध्ये साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत। 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची एफआरपी थकीत। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूचा आलेख घसरल्यानं प्रवाशांना दिलासा। जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 96 अपघाती मृत्यूची नोंद। महाराष्ट्र केसरी गटासाठी पात्र मल्लांना वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश। 29 जानेवारीपासून अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार। राज्यामध्ये 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता। अहमदनगर, पुणे आणि नंदुरबारमध्ये 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण।